अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदीत सुधारता नावाखाली 15,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहे असे दिसते। 2025 आणि 2026 या 16 महिन्यात एकंदर 18,700 जुने दाखले त्यात करेक्शन करून दिले गेले आहे। याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलाय, महापालिकेने केला आहे। महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी बैठकीत चर्चेत हे त्यांनी मान्य केलं की खोट्या पद्धतीने सुधारण्याच्या नावाने हे दाखले दिले गेले आहेत। एक अतिरिक्त व्यक्तिमत्व तयार झालं आहे। पुढच्या 2-4 दिवसात या संबंधी SIT की कोण तपास करणार हे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी घोषित करणार। ती जी घटना झाली आहे त्याच्या आम्ही सगळे त्या घटनेवर आमच्या सगळ्यांच्या भावना तेवढ्याच तीव्र आहे। कुठल्याही डॉक्टरांना कोणीही हात लावू नये सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि नगरसेवकांनी दिले असेल तर त्याच्यावरील कारवाई अधिक तीव्र असेल। SIRच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात बऱ्यापैकी शिस्तबद्ध मॅपिंग सुरू आहे। पावसामुळे थोडी गती कमी पडली आहे। आम्ही पण निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की महाराष्ट्रात 8 दिवस पावसामुळे कामात थोडी त्रुटी निर्माण झालेली आहे तर त्यासाठी मुदत वाढवून द्यावी। या SIRच्या दरम्यान मालेगाव शहरातला SIR घोटाळा बाहेर आला। तिथला BLOनी काही दबावा अंतर्गत एकूण मतदारांपैकी 75% मतदार योग्य आहे, मॅपिंग झाला असा रिपोर्ट दिला। निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरनी त्यापैकी 52% ज्यांचं मॅपिंग झालं त्यापैकी 52% हे यांच्यामध्ये एनोमली आहे, म्हणजे शंका आहे। या सगळ्या मतदारांचं सुनावणी केली जाणार। एकंदर 2,41,450 मतदार मालेगाव मध्ये योग्य असा रिपोर्ट दिला। त्यातला निवडणूक आयोगाने 1,26,421 हे संदिग्ध मतदार आहे। म्हणून जो मालेगाव हे SIR साठी बांगलादेशीला मतदार म्हणजे हिंदुस्थानी बनवण्याचा अड्डा ठरत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।